7 जानेवारीपासून राष्ट्रवादीच्या जनता दरबाराला सुरुवात झालेली आहे। मात्र 6 आठवडे उलटले तरीही धनंजय मुंडे एकाही जनता दरबाराला उपस्थित राहिलेले नाही। त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय। धनंजय मुंडेंवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपांचा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी समर्थन केलेलं आहे। प्रस्ताव मंजूर झाल्याचं दाखवून शासनादेश काढल्याचं कुंभार यांनी म्हटलंय। खोटं सांगत मुंडेंनी 200 कोटी उचलल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता। मंत्री धनंजय मुंडेंविरोधात करुणा मुंडे आक्रमक झालेले। त्यांनी आता मुंडेंविरोधात उपोषणाचा इशारा दिलाय। अधिवेशनाला आधी करुणा मुंडे आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे। दरम्यान धनंजय मुंडेंनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा त्यांनी आरोप केलाय। परळीतील महादेव मुंडे प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झालेली आहे। एसआयटी कडून परळीतील 50 जणांची झाडाझडती घेण्यात आली। परळीतील महादेव मुंडे प्रकरणामध्ये जे 5 सदस्य विशेष पथक स्थापन करण्यात आलं होतं, या पथकाकडनं या प्रकरणाचा तपास आता केला जातोय। लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये आणखी 9 लाख लाभार्थी अपात्र ठरणार असल्याची माहिती मिळते। एकवीस वर्ष वय पूर्ण झालेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। नव्याने ज्यांचं वय वर्ष 21 वर्ष पूर्ण होणार आहे त्यांना लाभ द्यायचा की नाही या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीनंतर निर्णय होणार आहे। लाडक्या बहिणींना वगळण्यावरनं वडेट्टीवारांनी टीकास्त्र डागलेलं आहे। गरज सरो वैद्य मरो असं सरकार वागतंय। बहिणींना फसवण्याचं महापाप सरकार करतंय असं म्हणत त्यांनी बहिणींनी सरकारचा बदला घेण्यासाठी सज्ज होण्याचं आवाहन केलेलं आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरनं टीकास्त्र डागलेलं आहे। ही योजना म्हणजे सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाचच होती। करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशामध्ये मतदारांना भुलवण्यासाठी या योजनेतून पैशाची उधळपट्टी करण्यात आली असा घणाघात राजू शेट्टींनी केलेला आहे। पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना सरकार साडीचं गिफ्ट देणार आहे। जिल्ह्यातील 48,000 महिलांना रेशनवर मोफत साडी मिळणार आहे। त्यामध्ये सर्वात जास्त साड्या बारामती तालुक्यामध्ये दिल्या जाणार असून अंत्योदय रेशन कार्ड धारक असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातून एकदा साडी दिली जाते। उद्धव ठाकरेंनी आता फुटीरांना शोधण्यासाठी नेते उपनेत्यांचे गुप्तहेर पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या पथकाने शिंदे सेनेसोबत जाण्याची तयारी असणाऱ्यांची नावं देताच त्यांची हकालपट्टी करण्याचा ठाकरेंचा प्लॅन असल्याचं समजतंय। विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गटातून जोरदार आउटगोईंग सुरू झालं। या पार्श्वभूमीवर ठाकरे गट सतर्क असल्याचं बोललं जातंय। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली। पळसपे फाट्यावरनं पाहणी दौऱ्यास सुरुवात केली। गणेशोत्सवाआधी कोणती आणि किती कामं पूर्ण करता येतील याचा आढावा त्यांनी या दौऱ्यामध्ये घेतलाय। महामार्ग लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळालेली। गोरेगाव जे मार्ग पोलिसांना आणि मंत्रालयात धमकीचा ईमेल आला आहे। पोलिसांकडून धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जातोय। मुंबईमध्ये पावाचं उत्पादन घटणार असल्याची माहिती समोर आलेली। लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्या स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। मात्र ते खर्चिक असल्याचं मत व्यावसायिकांनी दिलेले, त्यामुळे 1 महिना उत्पादन बंद ठेवावं लागेल अशी भीती व्यक्त केली जाते। राज्यामध्ये जीबीएसच्या आणखी 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आणि एका खासगी रुग्णालयामध्ये मृत्यूची नोंद झालेली आहे। राज्यामध्ये आतापर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील जीबीएसची रुग्णसंख्या 211 वर पोहोचली। हा आजार संसर्गजन्य जरी नसला तरीही खूप धोकादायकही नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। पुण्यामध्ये 778 अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती केली जाणार आहे। त्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आली असून या पदासाठी शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण अशी असेल। येत्या 31 मार्च पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे।
अंगणवाडी देवीची यात्रा 22 फेब्रुवारीला संपन्न होते। या यात्रेसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री अंगणवाडीत येणार असल्याची माहिती आमदार निलेश राणेंनी दिलेली आहे। त्यांनी अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली असून अंगणवाडी ग्रामस्थांच्या उपाययोजनांबाबत चर्चा केलेली आहे। मुंबईत धावत्या लोकलमध्ये एका तरुणाकडनं 3 प्रवाशांवर चाकू हल्ला करण्यात आला। कल्याणहून दादरला जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये ही घटना घडली। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी गर्दीच्या वेळी धक्का लागल्याने प्रवाशांमध्ये वाद झाला। दरम्यान पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला बेडे ठोकले आहेत। स्कूल बसची वाहनाला धडक लागली। यामध्ये बसचा वेग जास्त असल्यामुळे अपघात झालेला आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। नवी मुंबईतील घणसोलीतील घटना असून या अपघातामुळे शाळेच्या वाहन चालकांसाठी असलेले नियम पाळले जात आहेत की नाही असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। वाहतुकीचे नियम मोडतोय एक जण आणि त्याचा दंड भरतोय दुसरा, असा प्रकार आता उल्हासनगरमध्ये समोर आलेला आहे। वाहतूक विभागाचा दंड भरून मोटरसायकल चालक हैराण झाला असून त्याच्या तक्रारीकडे मात्र वाहतूक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलेलं आहे।